CNG संपलेला आहे किंवा CNG शिल्लक नाही. तुम्ही मराठवाड्यात जर निघाला असाल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जवळपास प्रत्येक पंपावरती तुम्हाला असं चित्र दिसेल. काही अपवाद असतील, अर्थात लातूरसारखा एखादा अपवाद असेल जिथे एक पंप आहे तो खूप चांगला आहे. पण जर उर्वरित मराठवाड्यात तुम्ही आलात, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, धाराशिव असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, तुम्ही जर या जिल्ह्यात आला, जालना असेल बाजूला, तर तुम्हाला ऑलमोस्ट म्हणजे जवळपास 100 पैकी 99 पंपांवरती एक परिस्थिती दिसेल, ती म्हणजे इथे CNG संपलेला आहे. CNGची गाडी येते, ती तास 2 तासामध्ये 1-2 तासामध्ये संपून जाते. सोलापूर धुळे हायवेचे CNG असतील ते तर 1-2 तासात तिथली गाडी संपून जाते. त्यामुळे CNGमध्ये इथे लोक प्रचंड त्रस्त आहेत. मराठवाड्यात म्हणजे मुंबई पुण्यात जसं नेटवर्क CNGचं आहे, तुम्ही गेल्या गेल्या तुम्हाला गाडी भेटते, नंबर लागतो, 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला CNG भरता येतो आणि तुमचा प्रवास चांगला होतो, तुम्हाला अगदी स्वस्तात तुम्हाला गाडी वापरता येते. तसं इकडे CNG गाड्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात घेतल्या, मात्र इथे CNG उपलब्ध नाही आहे. CNGला इथे 2-2, 4-4 तास रांगेत उभं राहावं लागतं. 4 तास, 2 तास रांगेत उभं राहूनसुद्धा जर तुमचा नंबर आला तर ऐनवेळी CNG संपून जातो, कधी अचानक लाईट जाते. एकतर तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला CNG भेटतच नाही. प्रत्येक पंपावरती एकच लिहिलेलं असतं की इथे CNG संपलेला आहे, गाडी उशिरा येणार आहे, गाडी आलीच नाही किंवा गाडीचं नियोजन बिघडलं आहे, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मी आत्ता इलेक्शन कव्हर करताना वेगवेगळ्या जिल्ह्यात फिरलो. मी सुद्धा अनेक ठिकाणी CNG गाडीमध्ये फिरतोय, तर अनेक ठिकाणी पाहिलं की CNGची काय परिस्थिती आहे. पण मी जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो तेव्हा मला इथली परिस्थिती ही अपेक्षित नव्हती की एवढ्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा CNGची ही परिस्थिती असेल. त्याच्यामुळे मी काही लोकांशी इथे बोलतोय. प्रचंड त्रस्त इथली लोक आहेत. मराठवाड्यात उर्वरित जिल्ह्यांमध्ये जशी परिस्थिती आहे तशीच इथे आहे. लोकांना या परिस्थितीविषयी प्रचंड राग आहे, कारण 2 ते 4 तास दिवसातले त्यांचे सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. विचार करा, एक रिक्षावाला असेल, त्याचा उदरनिर्वाह त्यावर चालतो. तो सकाळी 2 तास तिथे CNGसाठी रांगेत थांबतो. ऐनवेळी लाईट आल्यानंतर त्याचा नंबर जातो. परत त्याला संध्याकाळी 2 तास तिथे थांबावं लागतं, पण दिवसभर पेट्रोलवर चालावं लागतं. अशी ही परिस्थिती आहे. तुम्ही काही मतदारसंघामध्ये गेलात तर तिथे अक्षरशः CNG तर आहेत, मात्र ते CNGची पाटी ती तुम्ही आत्ताच पाहताय, ती दिसते की CNG संपलेला आहे, CNG बंद आहे. तर ही परिस्थिती आपण काही लोकांशी बोलूया, इथली परिस्थिती काय आहे ते पाहूया आणि त्यानंतर तुम्हाला मराठवाड्यातली ग्राउंड रिॲलिटी समजेल की मराठवाडा असेल, विदर्भ असेल, याची तुलना दळणवळणाच्या बाबतीत, स्वस्त इंधनाच्या बाबतीत आपण पश्चिम महाराष्ट्राशी का करू शकत नाही. कारण मी पश्चिम महाराष्ट्रातही फिरलो आहे, मी मुंबईत राहतो, तर मला मुंबईतली परिस्थिती माहिती आहे, पुण्यातली परिस्थिती माहिती आहे. पण त्या तुलनेत मराठवाडा विदर्भावरती कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत असेल किंवा या स्वस्त इंधनाच्या बाबतीत असेल, या पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या बाबतीत कसं दुर्लक्ष होतं आहे किंवा इकडे कशी उदासीनता आहे. CNGच्या गाड्या तर खूप मोठ्या प्रमाणात घ्यायला भाग पाडलं गेलं, त्याचा प्रसिद्धी केली गेली, लोकांनी घेतल्या, त्या स्वस्त आहेत, लोकांना त्या परवडत आहेत. पण आता कशी रिॲलिटी आहे हे तुम्ही लोकांच्या तोंडूनच ऐका. हे ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की मराठवाडा आणि विदर्भातल्या लोकांच्या समस्या खऱ्या काय आहेत, या समस्यांची सुरुवात नेमकी रस्त्यावरून कशी होते, हे तुम्हाला या व्हिडिओत ऐकायला मिळेल. संपला का CNG? हो संपलाय, प्रेशर कमी झालं म्हणते. हां आता आम्ही जालन्याच्या समोरून आलोय, भाडं घेऊन आलो. हां 2000 रुपयात भाडं घेतलं, 1500चं पेट्रोल लागलं. अजून हां. 500 ड्रायव्हरला द्यायचे, काय राहते खाली. 6 महिने झाले गाडी घेऊन. आणि किती वेळ लाईनीत उभा होतात? आता 1.5 तास झालाय आम्हाला. 1.5 तास उभे होतात नमकच नंबर आलाय. आणि नंबर आला आणि CNG संपला. आता 500 रुपये ड्रायव्हरला द्यायचे. हां. तिचे 6 महिने झाले गाडीला, 3 हप्ते बाहून झाले. हप्ते भराव कशी तेच कळत नाही. म्हणजे 2000चं भाडं आहे, 1500चं पेट्रोल लागलं. म्हणजे आम्ही बुलढाण्याला जाऊन आलो. बुलढाणा. आता कुठे चाललात माघारी? वापस जायचं बुलढाण्याला. अच्छा, इकडे संभाजीनगरचं भाडं घेऊन आला. संभाजीनगरचं भाडं घेऊन आलो होतो. भाडं सोडलं, हं. जाताना वाटलं होतं, पण मग भाडं होतं गाडीमध्ये, त्याच्यामुळे सोडून यावं म्हटलं आणि नंतर भरू. तर इथं 1.5 तास गेलो नसतो, थांबलो तर घरी गेलो असतो आतापर्यंत. हां. टाइम पण गेला, पैसे गेले. पण गेला, पैसे पण गेले. सगळ्या गाड्यांची ही गाडी का तुमची? हां. आणि गाडीला आता सगळं म्हणजे टुरिस्ट गाडी तुमची. हो. पेट्रोलचे रेट, CNG परवडत असेल ना पेट्रोलच्या तुलनेत? CNG परवडतो, पण CNGचा हाच प्रॉब्लेम आहे डेली. जालन्यात आहे का CNG? नाही. शहरात कुठं तिथं करमाडला आहे, पण तिथं नसतोच कधी पण. कधीच नसतो. कधी पण आलं संपलेलंच असतं. तिकडे बुलढाणा साईडला नाही, कुठंच तिकडे बी CNG नाही, म्हणजे विदर्भात ही परिस्थिती आहे. हो. विदर्भात CNG पंपच नाही पुढं. इकडं बीड रोडला जर गेलात तर बीडला पण नाही, समोर डायरेक्ट तुळजापूरला आहे. हां. आणि इकडं बीड जालन्याच्या मध्ये नाही, कुठंच नाही. ते जे काही पंप आहेत 1-2 तिथे भेटत नाही का? नाही, बिलकुल नाही, कुठंच नाही.
तिकडं जर सोलापूरला गेलं समजा तर डायरेक्ट तुळजापूरलाच भेटतो. हां. आणि इकडं संभाजीनगरला ह्या पंपावर तरी कधी कधी भेटतो. इकडं पाठीमागं तर भेटतच नाही. आणि इथं पण ही परिस्थिती, आता नंबर आला सीएनजी संपला. संपला. हां. इथे मला असंच झालं एकदा, मी सीएनजीच्या रांगेत 1 तास थांबलो आणि नंबर आला आणि सीएनजी संपला. तुमचं तेच झालं. हो, वेळ गेला, पैसे गेले. शॉर्ट अशीच परिस्थिती आहे. याच्या आधी 2-3 वेळेस असंच झालं. हां. नंबर यायच्या वेळेसच संपवलं कशी. आता हे संपल्याच्या नंतर गाडी किती वाजता किती वेळात येते परत, त्यांनाच विचारायला पाहिजे आता. नाही, त्यांचं म्हणणं आहे सकाळी येते एकदा आणि दुपारी एकदा येते. पण मग मला वाटतं की आता इथं सेंद्राला त्यांचं हे एवढा प्रॉब्लेम यायला नाही, शॉर्टेज यायला नाही पाहिजे. जवळच आहे ना सेंद्रा, 15 किलोमीटर. सेंद्रा म्हणल्यावर पण मग तरी पण शॉर्टेज येतो. हां. त्यामुळं मला वाटतं सरकारनं जे हवेत उडणाऱ्या गाड्या याच्याकडे लक्ष द्यायपेक्षा याच्यावर जे रोडवर याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे ना. कारण गरीब हे वापरतात. बरोबर आहे. ही गाडी म्हणजे 100% गरीबच वापरणार. गरीबच वापरणार. बरोबर. मोठा लोक काय त्याला काही गरज नाही. बरोबर. याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे सध्या. बरोबर. यांची परिस्थिती तुम्ही पाहिली. आणखी पण काही लोकांचं जाणून घेऊ. रिक्षावाले असतील किंवा हे असतील, त्यांची परिस्थिती पाहिल्यावर तर तुम्हाला कळेल की मराठवाड्यातली परिस्थिती प्रचंड वाईट आहे. पुणे मुंबईच्या तुलनेत इकडची परिस्थिती काय आहे. त्या लोकांचा जास्त वेळ कुटुंबासोबत जात नाही किंवा व्यवसाय करण्यात जात नाही, तर तो सीएनजी भरण्यात जातो. सीएनजी परवडणारं इंधन किती नुकसानदायक ठरतंय हे तुम्हाला व्हिडिओत कळणार आहे. काय परिस्थिती सीएनजीची मिळतो रोज? सीएनजीची परिस्थिती अशी आहे, प्रत्येक दिवशी 2-4 तास याच्यामध्ये वेळ वाया घालावा लागतो. सीएनजी इथं नाही मिळाला की या पंपावर जा, त्या पंपाचे अपडेट घ्या, आणि तिथं पण सीएनजी नसतो. कधी कधी अख्खा दिवस वाया जातो, धंदा होत नाही, काहीच नाही. सीएनजीमुळे आहे ना खूप परेशान आहे सगळेच, ऑटोवाले पण आणि ज्यांच्याकडे सीएनजी गाड्या आहे ना सगळे टोटल परेशान आहे. ऑनलाईन नाही ना सीएनजी? सीएनजी ऑनलाईन नाही. आता मला गाडी घेऊन 2 वर्ष झाले. असं ऐकता ऐकता 2 वर्ष होऊन गेले का आता या वर्षी ऑनलाईन होणार आहे, त्या वर्षी होणार आहे, पण आतापर्यंत ऑनलाईन झालं नाही, ऑफलाईनच आहे. आणि ऑफलाईनची अशी परिस्थिती आहे का 1-1, 2-2 घंटे लाईनमध्ये उभं राहायचं आणि आपला नंबर आला का सीएनजी गॅस संपून जातो. म्हणजे 2 तास उभं राहायचं आणि ऐनवेळी नंबर ऐनवेळी नंबर यायच्या वेळेस इकडे गॅस संपून जातो. असं कितीक वेळेस झालं असं. आता ही रांग भरपूर लांब आहे, ही अशीच असते कायम? हो, कायम स्वरूपी असेच. कुठल्याही पंपावर जातो मी, जिकडं सीएनजी अवेलेबल झाला मग आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट करून हे ते करून मग तिकडच्या पंपावर जायचं. तिकडं पण असेच नंबर असतात. मग तिकडं पण असेच 40, 50, 100 नंबरला लाईनमध्ये 2 तास 3 तास थांबत नाही कंटिन्यू. आणि उभं राहायचं, नंबर आला जर कधी सीएनजी संपला तर नंबरला 2 तास गेलो फेल. 2 तास गेले फेल. पुन्हा कधी कधी असं बी झालं की नंबर आला आणि लाईट गेली, 2-2, 3-3 तास त्याच्यात पण जाते लाईट गेल्यावर. ही शहरातली परिस्थिती आहे. हो, ग्रामीण भागात तर विषय वेगळाच आहे. ग्रामीणचा तर वेगळाच आहे. ग्रामीणला तर नसतोच, एकच गाडी अवेलेबल होती त्यांच्याकडे पूर्ण दिवसभरात. इथे किती गाड्या येतात? इथं म्हणजे इथं 3 किंवा 2 गाड्या कंपल्सरी येतात. रोज येतात? रोज येतात का तेवढा? नाही, पुरत नाही. असे नंबर राहतात कंटिन्यू, ज्याला मिळाला त्याला मिळाला. काही वेळेस नंबरला लागून गॅस बी संपून जातो ना. नंबरला उभं राहायचं पण ऐनवेळी संपून जातो. हा, आता 2 वर्षाचा अनुभव आहे कंटिन्यू हीच परिस्थिती. सध्या आता तरी बरं आहे, कारण उन्हाळ्यामध्ये आहे ना तर मिळतच नाही. उन्हाळ्यामध्ये तेव्हा गर्दी जास्त असते, गर्दी. बाहेरचे पण टुरिस्ट गाड्या पण भरपूर येतात इकडं तिकडं. गाड्याचं प्रमाण जास्त असतं उन्हाळ्यामध्ये, सुट्ट्या ते असत्या ना, त्याच्यामुळं तर एवढी बॅड कंडिशन आहे उन्हाळ्यामध्ये. तर त्यावेळेस असं वाटतं की विकून टाकावं गाडी. 2-4 तास रोज 4 तास घालायचे रोज धंदा सोडून सगळं. आणि उन्हाळ्यात कसं असतं, सकाळचा धंदा राहतो, थोडं ऊन झालं का प्रवासी मिळत नाही कस्टमर. बरोबर. संध्याकाळी थोडा असतो आणि सकाळी, आणि त्याच्यात इकडे वेळ गेल्यावर मग तर बस काहीच नाही. हप्ते फेडणे मुश्किल आहे गाड्याची सीएनजी मुळे ही परिस्थिती. सीएनजी मुळे. आणि 2 वर्षापासून चालू आहे? 2 वर्षापासून. आता हा माझा अनुभव आहे. आता याच्या अगोदर पासून काही 4 वर्ष होईल. जेव्हा आमचे ते येतात ना बाबा, तेव्हा अक्षरशः ते लोक रात्रीला येऊन झोपत होते, बदाडे घेऊन भाकरी डबा आणायचे. इथंच मुक्काम सीएनजी साठी. हो, एवढी परिस्थिती वाईट. त्यांची परिस्थिती इतकी वाईट होती. बापरे. गडकरी साहेबांनी एवढे सीएनजीवर गाड्या काढल्या, पण त्या गाड्याला पंप तर केले नाही. काय जिल्ह्यात नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावतीवरून मी आता गडचिरोली आलो, अक्षरशः सीएनजी प्रकारच माहित नाही. पंपावर गेलं तर सीएनजी प्रकार काय म्हणते ती.
तुमच्या इकडे सीएनजीच नाही? नाही तिकडे प्रकार सीएनजीचा प्रकार माहित नाही. हा फक्त नागपूर जिल्ह्यापुरतं एक 7 पंप आहेत. हा 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 गडचिरोली, हिंगोली, नांदेड, इकडे वर्धा, इकडे पंपच नाही. अमरावती हा 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 सीएनजी पंपावर जर गेलं तर म्हणतात सीएनजी काय प्रकार आहे. हा हा. परिस्थिती आणि काय किलो सीएनजी तिकडं? तिकडं आता मिळत बी नाही. आता आज मला नागपूरमध्ये मिळाला मला सकाळी, हा. तर 94 रुपये किलो होता. आणि किती वेळ लागला सीएनजी भरायला? 1.5 तास गेला माझा. म्हणजे रांगेत 1.5 तास उभा होता? रांगे 1.5 तास उभा होता. तेवढा 1.5 तासात तुम्ही 200 किलोमीटर आला? आला असतो. 100 किलो. आणि समृद्धी महामार्गाला काढला, हायवे चांगला काढला, पण समृद्धी महामार्ग एकही सीएनजी पंप नाही. समृद्धीने आला का हा तुम्ही? समृद्धीने आला जालन्यापर्यंत, हा. एकही पंप नाही समृद्धी पंप महामार्ग, एका नाही भेटला? अजिबात नाही. सगळं पेट्रोलवर. कालपासून माझं, मी अकलूजवरनं प्रवास केला, गडचिरोलीला गेलतो, तरी माझा 15,000 नुसतं पेट्रोल गेले का बापरे. आतापर्यंत. कोणती गाडी तुमची? टोयोटाची रोमियन. आणि हा. गडकरी साहेबांनी नुसत्या सीएनजीवर गाड्या काढल्या, पण पंप बी तशी द्यायला पाहिजे होती ना. हा, आता सगळीकडे हीच परिस्थिती आहे ना. हा आता तुमचा नंबर कुठपर्यंत आला? आता माझा इथपर्यंत आहे. मी किती वेळच्या नंबरला लागले तुम्ही? मला 1.25 तास लागला नंबरला. आता म्हणजे तिथे 1.25 तासापूर्वी लागला होता, हा आता लागला. इथपर्यंत आता आला. आता आणखी नंबर, आता 2 गाड्या पुढे आहेत माझ्या. आता 2 गाड्या पुढ्यात, पण जर तोपर्यंत संपला सीएनजी तर मग आता पेट्रोलवर मला जावं लागणार. म्हणजे त्याला 1.5 नाही तास बी वायाला गेला वाया गेला. आणि सीएनजी बी संपला. हे काय सीएनजी काम आहेत काय? गाडी आली का आज? आलेली आहे. किती वाजता आली? सकाळी 1200 किलोची संपलेली आहे. 1200? ही गाडी संपली आता? सकाळी आलेली गाडी संपलेली आहे. 1200 किलोची येते का रोज? 1200 किलोची डेली येते. हा. किती गाड्या येतात दिवसात? 5 गाड्या खाली होता आमच्या. हा, हा. 5 खाली होतं का? इकडनं मी येणार जरा समोर. हा. आणि 5 गाड्या रोज खाली होतात? हो 1200 डेली. किलोची एक गाडी? 1200 किलोची. 1200 किंवा 600. कंटिन्यू येते. सकाळी 7 वाजता गाडी आली होती, 11 वाजेपर्यंत खाली झाली सकाळी एक गाडी. आता एक पुन्हा आता ही आली म्हणजे 600. 4 तासाला एक गाडी संपते? 4 तासाला ही गाडी संपून जाते. हा. आणि आता हे जे लोक आहेत, म्हणजे वेटिंग पिरियड कमी करण्यासाठी तुम्ही काही काम करत नाही का? काय करणार आहे तेवढं आम्ही सोडतो. कंटिन्यू जेवढं चालू आहे किती तेवढं. नऊ झाले? 4 आहेत का इथं? 4 आहे. 4 9 चालू आहे. हा. पण वेटिंग पिरियड आता ते अमरावतीहून आले, ते सकाळी हा. ते म्हणतात गडचिरोलीहून आले, ते गडचिरोलीहून 1.5 तासात उभे आहेत. नाही नाही 1.5 तासात माणूस कुठच्या कुठं जाईन? आता हे गाड्यानुसार राहतो ना ते, हा. त्यानुसार चालतो ना ते नंबर लाईन. 1.5 तासात आता ते 1.5 तास आता ते नागपूरला पण 1.5 तास उभी होती. गडचिरोलीला म्हटलं तर सीएनजी प्रकार काय माहित नाही त्यांना. हा. सीएनजी प्रकार माहित नाही. वर्ध्याची तसंच, अमरावती तसंच. मी समृद्धी महामार्गावर संभाजीनगरला तुम्हाला सेल जालन्यात सुद्धा भेटणार. नाही. जालन्यात सुद्धा नाही. जालन्यात सुद्धा याच CNG नाही. पंपावर जास्त तुम्हाला सेल भेटणार. याच पंपावर जास्त सीएनजी भेटणार. पण इथं भेटतोय, पण इथंही रांग आहे. अजून इथं शहरात कुठं पेट्रोल आहेत, सीएनजी पंप आहेत? आता नव भारतला आहे. नव भारतला पण एवढं हे कुठं नाही. आहे? इथं जवळ आहे का? एक 2 किलोमीटर वर आहे. पण तिथं सीएनजी भेटला नाही मला. मी भेटला तिकडूनच नाही. आलो. तुम्ही गेलतात का मी तिकडं? तिथं तिकडून आलो, तर सीएनजी भेटला नाही. एका पंप भेटला मला, फक्त 300 रुपयाचा भेटला. 110चा प्रेशर होता, संपला होता. गॅस टाकी संपलेली होती. 200च्या वर प्रेशर असलं तर भेटतंय ना? हा 200च्या वर असलं तरच प्रेशर चांगलं भेटतंय. तर 600-700 रुपयाचा प्रेशर, नाहीतर मला 300 रुपयाचा टाकला. सायलेंट करा, तुमचा आवाज येतो याच्यात. हा. असं झालं. तिकडे नाही भेटला का? नाही भेटला. हा. माझं कालपासून माझं 15,000 पेट्रोल गेले माझ्याकडे. पावते येतात सध्याला पेट्रोलच्या कालच्या. लय परिस्थिती अवघड आहे ना. हे 15,000 तर पेट्रोल गेलं म्हणजे. सकाळी 7 वाजता गाडी आली, 11 वाजेपर्यंत 1200 किलोची गाडी खाली झाली. आता पुन्हा डबल गाडी शेटना वळवली. सिल्लोडची गाडी ती घेतलेली आहे. सिल्लोडची इकडे वळवली का? हो तुमचा सिल्लोडला पण पंप आहे का? हो शेटचा पंप आहे ना, विनोद डॉक्टर पेट्रोलियम. साहेबाचा पंप आहे लोडला. कोणता? काय नाव? विनोद पेट्रोलियम. विनोद पेट्रोलियम. पण कृष्णा हे काटकर. आता तुम्ही लागोलग गाडी भरवता का इथे? म्हणजे हो. बंद नसतो कधीच? बंद का? शक्यतो परत ना. गाडीला टाइम होतो, 1-2 घंटे मागे पुढे होतात ना. मग हा. आता श्रीगोंद्याहून होती किंवा लोकलहून येते. कुठून गाडी येते तुमची? श्रीगोंदा कधी कधी किंवा लोकलहून. श्रीगोंदा म्हणजे लय लांब झालं ते. हो, नगर नगर, जिल्ह्यातून नगर. 240 किलोमीटर झालं जवळपास. नाही नाही, हा श्रीगोंदा 150-200 किलोमीटर. 150 किलोमीटर आहे जवळपास. हो, हो. 150च्या वर आहे. हो. तिकडून गाडी यायची परत इथं. आणि मग तुमच्या सगळ्या गाड्या तिकडून येतात की इकडं जवळून? नाही 1200 किलोमीटर तिकडूनच येते कंटिन्यू. 1200 वाली तिकडनं येते. हो. आणि ज्या छोट्या गाड्या आहेत त्या ते इथून लोकलहून येते. लोकल कुठं आहे इथं? स्टेशन चंद्राला आहे. शेंद्रामधून येतात का? हो. शेंद्राला आहे का पंप? नाही हे डायरेक्ट पंपाने येते. स्टेशन आहे फक्त, फिलिंग स्टेशन आहे. हो. म्हणजे गाड्या तिथे भरतात. गाड्या भरण्यासाठी स्टेशन देतो. अच्छा. आणि ह्या आता रोजच्या साधारण किती गाड्यामध्ये सीएनजी भरता तुम्ही? आता सांगू एवढं अवेलेबल नाही सांगू शकत ना. यांना माहित असेल ना. आता एका गाडीमध्ये समजा जर 1200 असला हा तर 7 किलो धरून घ्या. हा. एका गाडीत 7 किलो जातो. 8 किलो 10 किलो सरासरी. 10 तर जात नाही. प्रेशर असलं तर 8 पर्यंत जातो. 8 9 10 8.5. 8:30 पर्यंत. मग दिवसात किती? 1200 किलो 100 किलोमीटर 12 गाडी निघते ना. हा. हो 12. तर आता समजा आता ही गाडी खाली पुन्हा गाडी येणारच ना लगेच. लगेच येते. हा. हो.
आणि ह्या लोकांचा जो टाइम आहे समजा सगळ्यात महत्वाचा आहे की तो टाइम खूप जातो ना. पाईपलाईन आली नाही साहेब अजून ऑनलाईन अवेलेबल. झाल्यावर कुठपर्यंत आलंय लोकांचा आता time काम? कमी. नगरपर्यंत पाईपलाईन आली. संभाजीनगरचं काम नगरपर्यंत आलंय का? हो नाही अहमदनगर अहिल्यानगर पर्यंत आली. नगरपर्यंत आलंय. हो तिथून पुढचं काम राहिलंय अजून. चालू आहे काम. मग शहरामध्ये अजून कुठे कुठे सीएनजी आहेत? नवभारतला ETN सिटीमध्ये असेल. बाकी टोल नाक्याजवळ आहे वाळूजला एक. तिकडे पण अशीच परिस्थिती आहे, तिथे CNGच येत नाही. येतच नाही तिकडं. येत ब्याल जसं एवढं हे नाही ना अवेलेबल. फक्त योच पंप जास्त चालतोय. म्हणजे एखादी गाडी आली ती लगेच संपून जात असं. संपून जाते. देवळीची जमीन 5-6 हजार किलो विकतोय ती डायरेक्ट. हां 6,000 किलो जातोय तो. संभाजीनगर जिल्ह्यातील म्हणजे हा एक नंबर पंप आहे. सीएनजी मध्ये एक नंबर. म्हणजे एक नंबर पंपाला किमान 1.5 ते 2 तास थांबावं लागतं एक नंबर पंपाला. नाही तेवढ्या गाड्या नसतील साहेब कंटिन्यू. आता एका मागे गाड्या असतात तेवढं जिथं थांबवत स्टॉक राहतो तिथंच गाड्या येणार आहे ना जास्त, मग टाइम तर लागणारच आहे ना. हा आता आम्ही पण सीएनजीच भरायला आलतो. हा आम्ही आता तिकडून 4 नवजल चालू आहे सर तुमच्या समोर. हा, 4 चार नवजल चालू चालू आहे ना. हा. त्याला काय करणार आहे? मग आम्ही पण आता जवळपास तिकडं बीड विकून आलो. बीडला पण पंप नाही ना. कुठंच भेटला नाही. नाही भेटणार. मग असं औरंगाबाद पर्यंत आता इथं संभाजीनगर पर्यंत आलो. संभाजीनगर पर्यंत आल्यानंतर समजा इथे लाईन दिसली असं कळलं की आता गाड्या आहेत, हो पण इथंही तेवढीच लाईन होती. इथे तर आता भरपूर लाईन लागलेली. मग एवढी सकाळी पण नव्हती. सकाळी 9 वाजता 4च गाड्या आल्या शेवटच्या इथे हा तरी लाईन लागली. आता ही गाडी कधी आली आता? ही गाडी शेटनं 12 वाजता पलटवली असेल. हा सिल्लोड जाणारी ती गाडी घेतली शेटनं. हा. तर लाईन असल्यामुळं. मग 1200 किलो 4-5 तास चालतो का? सकाळी 7ला आले 11ला खतम. 4 तासात 1200 किलो हो, संपला. हो. आता ही पण 1200ची असेल. नाही 600. मग इथे आता लगेच संपून जाईल. हो अजून एखादा घंटा चाललं. एका तासाभरात संपेल. मग आम्हाला लवकर भरायला पाहिजे आता. भरून आम्हालाही भेटायचं नाही लवकर. नाही भेटून जाईल. नाही तर नंबरला लागायला नाही, लागेल नाही, आम्हाला. नंबर नाही. आता दुसरी गाडी येईल ना. पुन्हा शेट बोलवलं ना दुसरी गाडी. हा हा हा. हो म्हणजे इकडे संभाजीनगरला साधारणपणे अशीच परिस्थिती आहे सगळीकडे हो. शहरामध्ये, आणि ग्रामीणला तर याच्यापेक्षा वाईट. ग्रामीणला तर भेटणारच नाही सर तुम्हाला. आणि लाईट गेल्यावर तर म्हणजे वाटत लागली. जनरेटर आहे ना चालतंय जनरेटरवर चालतंय का? पण प्रेशर कमी असतं मग. हा म्हणजे फुल होत नसेल फुल मग. नाही होत. आता कितीचं प्रेशर आहे? आता असेल सकाळी होतं 200च हा सकाळी. आता चेक नाही केलं. हा म्हणजे 200च्या वर प्रेशर असेल तर 8 किलो बसतो हो बसतो. प्रत्येक 10 गाडीचा. किलो मध्ये 8 जर आज 10 जर टाकायचं तर 8 किलो 8.5 किलो बसतो. प्रेशर असेल तर बसतो. बरोबर ठीक आहे. तर ही अशी परिस्थिती आहे राज्यभरातल्या विशेषतः राज्यभरात बोलायचं झालं तर मुंबई, पुणे आणि तिकडे पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात सीएनजीचं नेटवर्क बऱ्यापैकी आहे, कारण ऑनलाईन सीएनजी तिकडे पोहोचला आहे. आता इकडच्या परिस्थितीबाबत बोलायचं झालं मराठवाड्यातल्या, तर इथे मात्र परिस्थिती प्रचंड खराब आहे. आत्ता आपण छत्रपती संभाजीनगरमधले हे प्रतिक्रिया सगळ्यांच्या ऐकल्या. रिक्षावाल्यांची काय परिस्थिती आहे, ते तर 4-4 तास त्यांचा व्यवसाय सोडून उभे राहतात. या गाड्यावाले जे आहेत म्हणजे टॅक्सी परमिट गाड्या ज्या आहेत, टुरिस्ट गाड्या चालतात, यांना 2 ते 4 तास CNGमध्ये द्यावे लागतात. पेट्रोल अर्थातच परवडत नाही. CNG काढला आहे पर्यावरण प्रदूषण टाळण्यासाठी, तर त्याच्यासाठी 2 ते 4 तास दिवसात द्यावे लागतात. तर ही परिस्थिती आता इथली छत्रपती संभाजीनगरातली मराठवाड्याची राजधानी असलेलं एक खूप मोठं शहर आहे मराठवाड्यातलं. अर्थात मराठवाड्यातलं सर्वात मोठं शहर याला आपण म्हणू शकतो. आशिया खंडातलं सर्वात वेगाने वाढणारं हे शहर आहे. तिथली ही परिस्थिती आहे. लोक सांगतायत की 4 तास आम्हाला कधी कधी रांगेत जातात. सकाळी 2 तास उभं राहावं लागतं, संध्याकाळी 2 तास उभं राहावं लागतं. त्यात जर लाईट गेली तर आलेला नंबर असतो 2 तास उभा राहिलेला, त्याच्यानंतर ही परिस्थिती बिघडवून जाते. आणि कधी कधी नंबर येतो आणि CNG संपतो, कधी ते उभं राहतात, कधी प्रेशरच नसतं. तर ही परिस्थिती सध्या मराठवाड्याच्या राजधानीतली आहे. उर्वरित मराठवाड्यातली परिस्थिती तर पाहण्यासारखीच नाही अर्थातच. त्याच्यामुळे आपण एक अंदाज लावू शकतो की सध्या इथे कशी परिस्थिती आहे CNGची. CNG इथे व्हावा यासाठी म्हणजे CNGचं नेटवर्क वाढवा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सगळ्या गाड्या CNGवर येत आहेत, कारण संभाजीनगरमध्ये ज्यावेळी CNG सुरू झाला त्यावेळी गाड्या खूप कमी होत्या, पण आता जास्तीत जास्त गाड्या CNGवर येत आहेत. आणि CNGवर गाड्या येत असताना आता परिस्थिती अशी की CNGवरच्या गाड्या आहेत, मात्र CNGचं प्रेशरच्या अडचणी असतील, CNGची उपलब्धता असेल, या सगळ्या अडचणी आहेत. आणि याच्यावर कुठेतरी तोडगा काढण्याची गरज आहे, कारण CNG हे एक परवडणारं फ्युअल तर आहे, परवडणारं इंधन तर आहेत, मात्र या परवडणाऱ्या इंधनासोबतच CNGवर गाड्या ॲव्हरेज जास्त देतात. त्याच्यासोबतच याच्यामुळे पर्यावरणाचं जे प्रदूषण होतं ते सुद्धा टाळलं जातं. आणि त्याच्यामुळे CNGचं नेटवर्क, CNGच्या पायाभूत सुविधा या राज्यभरात जशा वाढत आहेत, उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात, पुण्यात, मुंबईत, तर त्या वाढण्याचं गरजेचं आहे. हे काय म्हणले परत सांगा?
दीड तास थांबवलो लाईनीत आणि 210चा सीएनजी बसला आणखी सर, खूप आणि मी सुद्धा गाडी झाली नाही हा निम्मी सुद्धा बसला. 210 तिकडनं येऊन ते दाखवा जरा मीटर. किती किती वेळ थांबले आणि किती बसला आता? मी जवळ आता दीड तास रांगेत होतो हा. आणि 210चा सीएनजी बसला मला आणि गॅस संपला. संपून गेला गॅस आता? संपूर्ण म्हणजे संपले तर माहिती 110चाच प्रेशर आलाय त्याच्या काही प्रेशर वाढतच नाही प्रेशर गॅस संपला म्हणजे आता बसतच नाही गाडी त्यातलं रिकामी झाली. म्हणजे अर्धी टाकी पण अर्धीच्या वर थोडं गेलं हा तुमचं. थोडं गेलंय. आता पुढे कुठे जायचं तुम्हाला? आता मला अकलूजला जायचंय पंढरपूरकडे. हा. आता मला बार्शीपर्यंत सीएनजी पंप नाही हा आता रस्त्याने तुम्हाला कुठेच भेटणार नाही. नाही कुठेच कारण भेटणार आम्ही नाही. बिडून आलो होतो आम्हाला कुठेच भेटला नाही. नाही तिकडचं बीडला तर विचारलं सीएनजी तुळजापूरला भेटेल तुम्हाला. हा? तुळजापूरला भेटतोय. तुळजापूरला भेटतोय. हा. तुळजापूरला आहे आमच्या फक्त एक नंबर चांगली क्वालिटीचं भेटणार म्हणजे पुणे, हा सातारा, कोल्हापूर, हा. सोलापूर आणि मुंबई आणि रायगड ह्या 5 जिल्ह्यातच सीएनजी पंप भरपूर पश्चिम महाराष्ट्र मुंबई. पश्चिम महाराष्ट्रातच बालेकिल्ला आहे म्हणजे सीएनजी. CNG चा, बाकीचा मराठवाडा विदर्भात तर सीएनजी प्रकार माहित नाही काही लोकांनी. बरोबर. पंपाला तुमच्या गडचिरोली परिस्थिती तुम्ही सांगितली आता. लय बेकार परिस्थिती आहे. हम्म. अमरावती तसंच आहे, हिंगोली, हम्म. चिमूर जिल्हा, गोंदिया हा प्रकारच नाही. सीएनजी माहितच नाही. हा हा गडकरी साहेबांनी फक्त ते आता एलएनजी प्रकार आणलाय पण एलएनजी ते 8-9 पंप झालेत ते बी चालू झाले नाहीत आणखी गडचिरोलीमध्ये हम्म. आपल्या नागपूरमध्ये. हम्म. आणि नागपूरमध्ये सीएनजी प्रकार सीएनजीचा पंप 7च आहेत हा. टोटल फक्त 7 शहरात. शहरात हा हा पण ते पेट्रोल पेक्षा महाग आहेत म्हणतात तिकडे. लय महाग आहे. हा तिकडे गुजरातून येतो ना आणि सीएनजी. ते हायवे सोडून पाक लय आतमध्ये सिटीत जावं लागतंय. हा लोकांनी म्हणजे लोकेशन गावत नाही. हा हा माझी तीच परिस्थिती झाली. मी सकाळी खापरी म्हणून गाव होतं खापरीला लोकेशनला गेलतो. हा तिथे किती वेळात भेटला म्हणलं तुम्ही? 1.5 तास गेला माझा. तिथे दीड गेला इथे दीड गेला हा. परत सगळं आणि समृद्धी महामार्गाला तर सीएनजीच नाही. हा. समृद्धी महामार्गाला सीएनजी नाही. आज मी महिन्याला माझं आमचं ते चुलत भाऊ आमचं तिथं पी असल्यामुळे मला जावं लागतं. हा हा तर कुठे चाललात तुम्ही आता? पंढरपूरला. आता गडचिरोली आलात? हा गडचिरोलीहून आलो. काय काम एवढं लांब? ते आमचे पी आय तिथं बदली झाली आमच्या चुलत भावाची. बरोबर भेटायला आलात हा. दिवाळी निमित्त. हा दिवाळीनंतर आमच्या वहिनीला सोडायला गेलतो. बरोबर. हा हा. हा म्हणजे एवढा त्रास आहे. हा ठीक आहे तुम्ही जा सावकाश. तर एवढा त्रास यांना आहे. आता ते गडचिरोली जिल्ह्यातनं आलेत. महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा आहे. गडचिरोलीपासून आलेत आणि त्यांना एक सीएनजीची परिस्थिती त्यांनी सांगितली. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापासून तर इथपर्यंत काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरमधली ही परिस्थिती तुम्ही बघताय. त्या व्यक्तीने आपल्याला आता परिस्थिती तिकडची पण सांगितली की विदर्भात काय परिस्थिती. त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की विदर्भातही मराठवाड्यासारखीच परिस्थिती आहे. म्हणजे जो भाग पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण आणि मुंबईचा भाग जो आहे तिकडे सीएनजीचं नेटवर्क आहे. तिकडे ऑनलाईन सीएनजी बऱ्यापैकी उपलब्ध झाला आहे. मात्र इकडचा जो भाग आहे मराठवाडा विदर्भ इकडे सीएनजीचं नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणात विकसित करण्याची गरज आहे. EV बॅटरी EV कारबद्दल आपण बोलतो. इलेक्ट्रॉनिक ज्या आता इलेक्ट्रिक कार ज्या आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतो. इकडे चार्जिंग स्टेशनच्या नावाखाली अगदी तुम्ही जर काही ठिकाणी गेला तर चार्जिंग स्टेशन उभारलेत खूप किरकोळ पण ते बंद असतात. तसं सीएनजीचं आहे. आणि इकडे EVचं पण तसंच आहे. इथे पण EVचं उभारलं आहे. तिकडे तुम्ही समोर पाहिलं तर तुम्हाला EVचं स्टेशन दिसेल पण ते कधी चालू असतं कधी बंद असतं. 60 kVचं ते स्टेशन आहे. इकडे सीएनजी भरण्याची परिस्थिती सीएनजीचं इकडे रियालिटी तुम्ही पाहिली ग्रामीण भागातली. शहरातली ही परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरमधली. ग्रामीण भागातली परिस्थिती मी स्वतः अनुभवली आहे. या सगळ्या मराठवाडा दौऱ्यामध्ये मी रिपोर्टिंग करण्यासाठी सगळीकडे फिरतो आहे. धाराशिवपासून तर अगदी बीड असेल खाली परभणी असेल नांदेड असेल सगळ्या भागात हीच परिस्थिती आहे. सीएनजी काही ठिकाणी आहेत पण ते फक्त नावापुरतं आहेत. तिथे सीएनजी बंद आहे अशी पाटी तुम्हाला कायमस्वरूपी मिळते. आणि ही पाटी पाहून इकडच्या लोकांना अक्षरशः राग येतो. कारण ते 2 तास म्हणजे गडचिरोलीमधनं निघालेला माणूस नागपुरात 2 तास थांबतो. पुढे संभाजीनगरात आल्यानंतर त्याला 2 तास थांबावं लागतं. विचार करा की 4 तासात आपण कुठे जाऊ. म्हणजे त्यांना जिथे जायचं आहे तिथे पोहोचू शकतात 4 तासामध्ये अर्थातच. पण याच्यासाठी त्यांना हा सगळा वेळ वाया घालवावा लागतो. या रांगा सीएनजीच्या तुम्ही पाहिल्या असतील. अर्थातच मुंबई पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या रांगा नसतात आणि तुम्ही जाल तेव्हा सीएनजी तिथे उपलब्ध असतो. पण इथे मात्र परिस्थिती अशी आहे की तुम्ही आल्यानंतर सीएनजी उपलब्ध आहे नाही याच्याबद्दल शाश्वती नसते. आणि कधीकधी सीएनजी उपलब्धही नसतो. म्हणजे तुम्हाला पंपावर येऊन परतही जावं लागतं. तरी मराठवाड्यातली परिस्थिती आहे. या मराठवाड्यातल्या परिस्थितीबद्दल तुम्ही व्यक्त व्हा.
तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातली परिस्थिती एकमेकांना वाचता येईल. कमेंटमध्ये सगळ्यांना या परिस्थितीबद्दल, एकमेकांच्या परिस्थितीबद्दल जाणीव होईल. तुमच्या तालुक्यातली, तुमच्या जिल्ह्यातली परिस्थिती तुम्ही आवर्जून लिहा. हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. सबस्क्राईब म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये या चॅनलचं सबस्क्रिप्शन घ्या, सदस्यत्व घ्या आणि या चॅनलवरती नवीन व्हिडिओज तुम्हाला असेच पाहायला मिळतील. तुर्तास इथेच थांबूया.